नेपाळमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की काय परिस्थिती झाली होती. आता तीच परिस्थिती भारतामध्ये तयार व्हायला लागलेली आहे. अक्षरशः नेपाळमध्ये जे मंत्री होते त्यांना पळवून तरुणांनी मारलं होतं कारण की त्यांनी भ्रष्टाचार केला होता. आता भारतामध्ये असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. आणि ही नक्की घटना काय आहे, हे प्रकरण नक्की काय आहे, चला पाहूयात. काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात. असे शब्द सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केले होते. आणि काही झालं होतं, अक्षरशः संतापलेल्या तरुणांनी थेट डिजिटल बंड पुकारला. मग सोशल मीडियावर रातोरात एक नवीन पक्ष उभा राहिला. त्याचं नाव कॉकरोच जनता पार्टी. आता भारतामध्ये नवीन पार्टी तयार झालेली आहे, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. ऐकायला जरी हे नाव एखाद्या गमतीशीर मीमसारखं वाटत असलं तर हा पक्ष डिजिटली लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही तब्बल तासातच 70,000पेक्षा जास्त तरुण जोडले गेलेले आहेत. आत्तापर्यंत 4.4 मिलियन इंस्टाग्रामवरती तेथे तरुण जोडले गेले आहेत. म्हणजे विचार करा की काही दिवसातच 4.4 मिलियन लोक जोडलेले आहेत. विशेष म्हणजे या पक्षाने त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे की जो वाचून मोठमोठे नेतेही चक्रावले आहेत. नेमका हा पक्ष कुणी काढला, का काढला, याची ही हटकी स्टोरी पहा. आता फोटोमध्ये जो तुम्हाला सूर्यकांत नावाचा वरच्या बाजूला एक व्यक्ती दिसत आहे, त्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आधीच देशात ढिगाणं पक्ष आहेत, त्यात आता हा नवा पक्ष कशाला? तर जरा थांबा. हा पक्ष निवडणूक लढवण्यासाठी नाही तर सिस्टीमची जिरवण्यासाठी बनला गेलेला आहे. याचा श्री गणेशात झाला ती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या झुरळवाल्या टिप्पणीने. सरन्यायाधीशांची ही टीका सोशल मीडियावर अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली आणि तरुणांचा राग अनावर झाला. वाद वाढल्यानंतर सरन्यायाधीशांनी यावर स्पष्टीकरण दिले की माझी ती टिप्पणी बनावट पदव्यांच्या जोरावर कायदा आणि मीडियासारख्या क्षेत्रात बेकायदेशीरपणे घुसणाऱ्यांसाठी होती, देशातल्या प्रामाणिक बेरोजगार तरुणांसाठी नाही. पण म्हणतात ना, कामानितीन सुटलेला तीर आणि तोंडातून निघालेले शब्द परत येत नाही. याच मुद्द्याचा धागा पकडत एक मराठी तरुणाने या संतापाचे रूपांतर एका अनोख्या आंदोलनात केले. या स्टॉयरिकल उपरोधिक पक्षाची स्थापना अभिजित डिपके या मराठी तरुणांनी केलेली आहे. 16 मे रोजी त्यांनी एक्स ट्विटरवर या पक्षाची घोषणा केली. अभिजित यांनी पुण्यातून पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर अभिजित सध्या अमेरिकेतील नामांकित बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन PR या विषयात मास्टर करत असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने त्याच्या वृत्तात म्हटलेले आहे. 2020 ते 2023च्या काळात अभिजितने आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये काम केले होते. त्यामुळे सोशल मीडियाचा पल्स त्यांना चांगलाच ठाऊक आहे. भारतासारख्या लोकशाहीत जिथे सुप्रीम कोर्टाला संविधानाचं रक्षक मानलं जातं, तिथे तरुणांचा अपमान करणे स्वीकारले जाणार नाही. जर सिस्टीमपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी तुम्हाला झुरळ व्हावं लागत असेल तर आम्हाला या ओळखीचा अभिमान आहे, असे अभिजितने सांगितलेले आहे. तर इंस्टाग्रामवर तुम्हाला कॉकरोच जनता पार्टी हा जो पक्ष आहे तो तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. जे काही तरुण आहेत त्यांनी नक्कीच जॉईन करायला पाहिजे, कारण की आपल्या देशात सर्वांना माहीत आहे की कशाप्रकारे जे काही रेप घडतात, जे काही मोठमोठे गुन्हे घडतात, कदाचित त्याला आळा बसावा म्हणून हा पक्ष जो आहे 24 तास ऑनलाईन राहतो. आणि अक्षरशः या पक्षाचे या जे काही इंस्टाग्रामवर फॉलोअर आहेत ते अक्षरशः खूप वेगाने वाढत आहेत. म्हणजे लोकांना देशात बदल पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.